मी ॲक्च्युली गुजराती नाटक करायला खूप लवकर सुरुवात केली. मी जवळपास 16-17 वर्षाची असताना पहिलं गुजराती नाटक केलं होतं. त्यामुळे माझं पहिलं नाटकातलं व्यावसायिक काम हेच गुजराती रंगभूमीवर होतं. मी मराठीत नाटक 2 स्पेशलपर्यंत मी मराठीत व्यावसायिक नाटकच केलं नव्हतं. व्यावसायिक प्रायोगिक काहीच नाही ॲक्च्युली. मी मराठी नाटकच केलं नव्हतं. मी गुजराती नाटकापासूनच सुरुवात केली. त्यामुळे गुजराती नाटकाच्या वर्तुळात मी गुजरातीत नाटक करते हे सगळ्यांना माहिती होतं. त्याच्यामुळे आत्ता मला जेव्हा गुजराती नाटकाबद्दल विचारतात तेव्हा ते त्यामुळेच विचारतात की एकेकाळी मी अनेक नाटकांचे अनेक प्रयोग केले. म्हणजे माझं जवळपास सगळ्या गुजराती नाटकांचे 4 नाटकं मी केली. त्याचे ऑन अन ॲव्हरेज 350-400 प्रयोग मी केलेत प्रत्येक नाटकाचे. तर तेवढे मी गुजरातीतच प्रयोग केलेत. अनेक वर्ष मी गुजराती नाटक करत होते. त्यानंतर इंग्रजी मधून सुद्धा मी नाटकं तेव्हापासून करत होते. इंग्रजी नाटकं त्या मानाने कमी प्रयोगांची नाटकं असतात. गुजराती आणि मराठीच्या मानाने व्यावसायिक नाटकं कमी वेळा सादर होतात. त्यामुळे तेही मी तेव्हापासून केलं. मराठी अर्थात मी बोलते, हे लोकांना माहितीच आहे. त्यामुळे आता हिंदी, मराठी, गुजराती, इंग्लिश या भाषा मी बोलते आणि या 4ही भाषांमध्ये मी नाटक केलं आहे हे माहिती असल्यामुळे आता मला नाटकांसाठी विचारलं जातं या 4ही भाषांमध्ये. तर आत्ता ह्या क्षणी मी गुजरातीमध्ये वजायना मोनोलॉग्स नावाचं एक खूप गाजलेलं इंग्रजी नाटक आहे. ई वेन्सलर नावाच्या अमेरिकन प्लेराईट आहेत. प्लेराईट फक्त नाही आहेत, त्या रायटर आहेत. त्यांनी स्त्रियांसाठी खूप साहित्य लिहिलं आहे. त्यांनी स्वतःचं नाव आता व्ही असं ठेवलं आहे. तर ची अनेक नाटकं, अनेक टेक्स्ट्स आपल्याला वाचायला मिळतील. त्यांचं एक अत्यंत गाजलेलं नाटक आहे जे जवळपास देशाच्या सगळ्या भाषांमध्ये आणि अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या भाषांमध्ये सुद्धा सादर झालं आहे. तर हिंदी, इंग्लिश आणि गुजराती अशा 3ही भाषांमध्ये ते इंडियातही सादर होतं. तर मी त्याचे गुजरातीतले काही प्रयोग केलेत आणि ते अजूनही आम्ही करतोच आहोत. त्या व्यतिरिक्त मी काही हिंदी नाटकं करते. गौहर तुम्ही म्हणालात तसं ते इंग्रजी नाटक आहे. तर अशा प्रकारची नाटकं येत राहतात माझ्याकडे आणि त्यातलं मला जे सगळ्यात इंटरेस्टिंग वाटतं, सगळ्यात चॅलेंजिंग वाटतं, ते त्या वेळेला जमेल असं वाटतं ते मी करत राहते. नाटकासाठी ना मला नाही म्हणायला खूप जीवावर येतं. मला एखादी स्क्रिप्ट आवडली किंवा एखादा रोल इंटरेस्टिंग वाटला किंवा हे नाटक आपण करावंसं असं वाटलं तर मला सेल्फिशपणाने असं वाटतं की आत्ता मी नाही करू शकणार आहे, तर तुम्ही जर हे नाटक माझ्यासाठी रिझर्वमध्ये ठेवता का? आपण 8 महिन्यांनी करूया, आपण पुढच्या वर्षी करूया. पण ते नाटक जाऊ द्यायचं नसतं. त्या मानाने मला चित्रपटाला गमावणं एवढं वाईट नाही वाटत. एखादा चित्रपट मला नाही जमला करायला, कारण आता असं अनेकदा होतं की तारखा नाही मॅच होत किंवा कथानकेत काहीतरी आपल्याला असं वाटतं तसं वाटतं, तर मग मी चित्रपटाला खूप आरामात नाही म्हणू शकते की मला नाही हे करायचं आहे किंवा मालिकेला OTT वरच्या मालिकेला. पण नाटकाला नाही म्हणणं हे मला इतकं जीवावर येतं ना. मला असं वाटतं की सगळी नाटकं मला करायची आहेत, पण तसं पॉसिबल नसतं.